फोटोग्राफी कॉम्पिटिशन आणि एक्झिबिशनमुळे कधीच डिपार्टमेंटला न दिसणारे आमचे काही सुपर सिनियर सुद्धा आज डिपार्टमेंटला होते. ते आम्हाला भेटले सुद्धा आणि सरांनी त्यांना कामाला सुद्धा लावलं होतं. नमस्कार मंडळी, क्षण दिवसाचा आवाज फक्त हर्षदाचा. मस्तपैकी कॉलेजचा ड्रेस बीस घालून आम्ही आज कॉलेजला गेलो होतो आणि एक्झिबिशनची काही तयारी राहिली होती. ती काल रात्री 10:30 वाजेपर्यंत हॉस्टेलच्या या बिचाऱ्या पोरी करत बसल्या होत्या. सकाळी सुद्धा काही प्रिंटिंगची वगैरे कामे राहिली होती. ती सुद्धा प्रत्येक जण पटपट पटपट करण्याचा प्रयत्न करत होता. काही जण डेकोरेशनची कामं करत होती, तर काही जण एक्झिबिशनची फोटो लावण्याचं काम करत होतं. माझ्या आणि अक्षदाकडे उद्घाटनाचं अँकरिंग करण्याचं काम होतं आणि आम्ही डोक्याला हात लावून 2-3 तास झाले त्याचं स्क्रिप्टिंग करत होतो. काही जण बोर्डवरती एक्झिबिशनची तयारी करण्यासाठी अशी नावं लिहित बसले होते. काही जण फोटो काढत होते, काही जण फुगे फुगवत होते आणि पटापटा काम कोण करत नव्हतं म्हणून सर त्यांच्यावरती चिडचिड करून त्यांच्याकडनं काम करून घेत होते. बिडवे सरांचं मस्त काम सुरू होतं. कोणाला तिथे घाण करून द्यायची नाही, कोणाला येऊन द्यायचं नाही. आमचे हे सिनियर एक्झिबिशन बघायला आले होते, पण बिडवे सरांनी सुद्धा त्यांना कामाला लावलं. एक्झिबिशन साठी फोटो वगैरे सगळं व्यवस्थित लागलंय का याची शहानिशा करत होते आणि जिथं मिळेल तिथं काही जण असे आराम करत बसलेले होते. आलेल्या प्रमुख पाहुण्यांना फोटो बद्दल माहिती सांगण्याचं काम श्रुती करत होती आणि ती जरा जास्तच खुश पण होती. स्वराज दादा सगळ्या एक्झिबिशनची फोटोग्राफी करत होता आणि काही जण अशी रिकाम टेकड्यासारखी नुसती मोबाईल घेऊन बसलेली होती. काही जण त्यांची कामं करून बसलेली होती. प्रत्येकाची काही ना काहीतरी स्टाईल असते. तसंच हे मोरे सर जिथं जाईल तिथं फोटो काढण्याच्या पोज मध्ये उभा राहिलेला असतो. बहुतेक त्याला असं वाटतं की माझं कुणीतरी लपून फोटो व्हिडिओ काढेल. त्याची ही इच्छा पण मी आज पूर्ण केली आणि त्याला डायरेक्ट व्हायरलच केलं. या दोघी जणी असं फोटोंच्या तिथं उभ्या राहिल्या होत्या बॉडीगार्ड बनून, की कोणी फोटोला हात लावू नये यासाठी. प्रवीण आज जरा बहुतेक इमोशनल झाला होता की पुढच्या वर्षी तो फोटोग्राफीसाठी नसेल आणि म्हणूनच तो माझ्या व्लॉग साठी व्हिडिओ शूट कमी करत होता आणि बाकीचेच व्हिडिओ जास्त काढत होता आणि त्यामुळे मी त्याला बडबड केली. एक्झिबिशन मधला हा फोटो बघून मला प्रश्न पडला होता की नेमकं या माकडाला झालंय काय. डिपार्टमेंटचा बिबट्या लय दिवसांनी आज कॉलेजला आला होता आणि त्यांनी डायरेक्ट येऊन प्रवीणच्या मांडीवरती झडप घातली, म्हणजे तो त्याच्या मांडीवरती बसला होता. एक्झिबिशन साठी आलेले फोटोज अप्रतिम होते. सुंदर आणि आकर्षक असं प्रदर्शन भरलं होतं. त्यामुळे प्रत्येक जण त्याची चर्चा करत होता आणि त्या फोटोची माहिती जाणून घेण्यासाठी सुद्धा उत्सुक होता. याशिवाय कॅमेऱ्यांचं सुद्धा प्रदर्शन भरलेलं होतं आणि मोठ्या संख्येनं प्रत्येक जण हे फोटो आणि एक्झिबिशन पाहण्यासाठी येत होता. जिंकणाऱ्या स्पर्धकाला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि कॅश प्राइज सुद्धा असणार आहे. बाकीच्या गोष्टी आपण उद्या बघूया आणि बोलूया. चलो गाईज, बाय बाय.